हे नाव असलेल्या लोकांच्या 18 गुणांची महाभविष्यवाणी. जाणून घ्या तुमची खरी ओळख. सत्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या जगात कोणताही माणूस आपला मित्र किंवा शत्रू बनून जन्मत नाही. आपली वाणी, आपला स्वभाव आणि आपला व्यवहारच ठरवतो की समोरचा व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणती जागा घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खरे सांगायचं तर तुमच्या आयुष्यातील सर्वात खास आणि महत्त्वाच्या व्हिडिओंपैकी एक ठरणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत त्या लोकांच्या गुणांबद्दल ज्यांचं नाव ए अक्षराने सुरू होते. आणि हा अजिबात मजाक नाही. जर तुमचं नाव एने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका. आणि जर तुमचं नाव एने नसलं तरी तुमच्या घरात, नात्यांमध्ये, मैत्रीत किंवा ओळखीत एखादी व्यक्ती ए नावाची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आज आपण जाणून घेणार आहोत ए नाव असलेल्या लोकांचे 18 अस्सल, खरे आणि अत्यंत प्रॅक्टिकल गुण. अनेक लोक विचारतात, सर, तुम्ही राशींवर व्हिडिओ करता, पण ज्यांना स्वतःची राशी माहीत नाही त्यांचं काय? हा प्रश्न अगदी योग्य आहे. अनेकांना स्वतःची अचूक जन्मतारीख किंवा जन्मवेळ माहीत नसते. अशा वेळी कुंडली किंवा राशी काढणे कठीण होते. म्हणूनच आज मी एक फार मोठी गोष्ट स्पष्ट करून सांगतो. ज्यांचे नाव ए अक्षराने सुरू होते त्यांची प्रमुख राशी मानली जाते मेष राशी. एरीज साइन. मेष राशी ही कालपुरुषाची पहिली राशी आहे आणि तिचे स्वामी आहेत मंगळ ग्रह. तोच मंगळ ग्रह ज्याला ऊर्जा, धैर्य, नेतृत्व आणि योद्धा स्वभावाचा कारक मानले जाते. आता तुम्ही समजलातच की ए नाव असलेल्या लोकांमध्ये जोश, आत्मविश्वास आणि लीडरशिप इतक्या प्रमाणात का दिसते. तर चला आता सुरू करूया ए नाव असलेल्या लोकांचे ते 18 गुण जे जवळजवळ प्रत्येक ए नावाच्या व्यक्तीत दिसून येतात. पहिला गुण. मेष राशी ही कालपुरुषाची पहिली राशी आहे. याचा अर्थ असा की ए नाव असलेले लोक जन्मत नेतृत्वगुण घेऊन येतात. हे लोक जिथेही जातात तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांना मागे चालणे आवडत नाही, तर पुढे राहून मार्ग दाखवणं आवडतं. कोणत्याही कामात पुढाकार घेणे हा त्यांचा स्वभाव असतो. दुसरा गुण. ए नाव असलेल्या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. हे लोक बसून फक्त विचार करणारे नसतात, तर कृतीवर विश्वास ठेवणारे असतात. कधी कधी ही घाई त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते, पण बहुतेक वेळा हाच गुण त्यांना इतरांपेक्षा पुढे नेतो. तिसरा गुण. या लोकांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो. हे स्वतःवर विश्वास ठेवतात. कठीण परिस्थितीतही ते घाबरत नाहीत, तर आव्हानाला सामोरे जातात. मात्र कधी कधी हाच आत्मविश्वास अहंकारात बदलू शकतो, ज्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. चौथा गुण. ए नाव असलेले लोक मनाने अतिशय सच्चे असतात. ते जे बोलतात ते स्पष्ट आणि थेट बोलतात. दिखावा, खोटेपणा किंवा चलाखी त्यांना आवडत नाही. पण कधी कधी त्यांचा हा प्रामाणिकपणा इतरांना टोचू शकतो. पाचवा गुण. या लोकांमध्ये जिंकण्याची तीव्र इच्छा असते. हे हार मानणारे नसतात. एकदा एखादं ध्येय ठरवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते मागे हटत नाहीत. म्हणूनच व्यवसाय, व्यवस्थापन, पोलीस, लष्कर, क्रीडा किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात हे लोक मोठे यश मिळवतात. सहावा गुण. ए नाव असलेल्या लोकांचे हृदय खूप मोठे असते. आपल्या माणसांसाठी ते काहीही करायला तयार असतात. पण एकदा जर विश्वासघात झाला तर पुन्हा कोणावर विश्वास ठेवणे त्यांना फार कठीण जाते. एकदा मन दुखावलं गेलं की ते नातं तिथेच संपलेलं मानतात. सातवा गुण. ए नाव असलेल्या व्यक्ती छाती पुढे करून आत्मविश्वासाने उभी असलेली दिसते. याचा अर्थ असा की ए अक्षराने नाव सुरू होणारे लोक मेहनती, धैर्यवान आणि सतत पुढे जाण्याची वृत्ती असलेले असतात. मात्र इथे एक रंजक गोष्ट अशी आहे की यांच्यात कधी कधी घाई आणि अधीरपणाही दिसून येतो. जोपर्यंत ध्येय स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे अस्वस्थ राहतात, पण एकदा उद्दिष्ट ठरलं की हे थांबत नाहीत.
सुरुवातीला हे खूप वेगवान असतात आणि कामात उतरल्यावर स्वतःला पूर्णपणे त्या कामात झोकून देतात. आता येतो 8वा गुण. जसं आधी सांगितलं, ए नाव असलेले लोक मल्टीटॅलेंटेड असतात. पण याच कारणामुळे त्यांची एक सवय कधी कधी त्यांच्यासाठी अडचणीची ठरते, ती म्हणजे प्रत्येक काम स्वतःवर घेणं. सर्व जबाबदाऱ्या मी करतो असं म्हणत उचलणे हा त्यांचा स्वभाव असतो. कधी कधी लोक याचाच फायदा घेतात आणि नंतर त्यांना जाणवतं की प्रत्येकजण त्यांच्या समर्पणाच्या लायकीचा नसतो. म्हणून ए नाव असलेल्या लोकांनी प्रत्येकासाठी स्वतःला झोकून देता आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे असते. आता येतो 9वा गुण, आणि हा खूपच सुंदर आहे. ए नाव असलेले लोक आत्मसन्मानाशी घट्ट जोडलेले असतात. आत्मसन्मान म्हणजे फक्त अहंकार नव्हे, तर स्वतःचे मूल्य, स्वतःची ओळख आणि स्वतःची तत्त्वे जपून ठेवणे. हे लोक आपले नाव, आपलं कुटुंब आणि आपली इज्जत मनापासून जपतात. आता बोलूया 11व्या गुणाबद्दल, जो कधी कधी गुण न राहता एक आव्हान बनतो. हे नाव असलेले लोक छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतात. कोणी त्यांना हलके समजले, कोणी त्यांच्या स्वाभिमानाला धक्का दिला, तर ते आतून खूप विचार करू लागतात. ती गोष्ट त्यांच्या मनात बराच काळ फिरत राहते. कधी कधी ते पटकन रागावतात आणि त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते. आता येतो 12वा गुण. मेष राशी मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे हे नाव असलेल्यांची विचारशक्ती वेगवान आणि कृतीप्रधान असते. पण हीच वेगवान विचारसरणी कधी कधी अतिप्रतिक्रिया बनते. पूर्ण विचार न करता लगेच निर्णय घेणं आणि ताबडतोब प्रतिक्रिया देणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असू शकतो. नातं असो, मैत्री असो, शिक्षण असो किंवा काम, मन दुखावलं की ते लगेच व्यक्त होतात. तरीही हे लक्षात ठेवा की हे लोक खूप समजदार, तीक्ष्ण बुद्धीचे आणि मजबूत अंतर्ज्ञान असलेले असतात. समोरचा काय विचार करतोय आणि त्याची भावना काय आहे हे ते पटकन ओळखतात. आता येतो 13वा गुण. मेष राशी जोश आणि उत्कटतेची राशी मानली जाते, म्हणूनच हे नाव असलेले लोक रोमँटिक आणि भावनिक असतात. यांचं प्रेम थेट, प्रामाणिक आणि तीव्र असते. हे भावना मनापासून अनुभवतात आणि अर्धवट नात्यांवर विश्वास ठेवत नाहीत. आता 14वा गुण. हे नाव असलेले लोक लहान मोठ्या प्रवासाने समाधानी होत नाहीत. त्यांचं मन पुढे जाण्यात, नवीन ठिकाण पाहण्यात आणि नवीन अनुभव घेण्यात रमलेले असते. रोमांच, साहस आणि नवे मार्ग त्यांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण करतात. आता येतो 15वा गुण. हे लोक आपल्या कुटुंबावर आणि जवळच्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतात. गरज पडली तर ढाल बनून उभे राहतात, पण हे प्रेम ते फारस शब्दांत व्यक्त करत नाहीत. आतून मात्र ते अत्यंत काळजीवाहू आणि निष्ठावान असतात, जरी बाहेरून कठोर दिसत असले तरी. आता येतो 16वा गुण. हे नाव असलेले लोक मनाने मजबूत असतात, पण राग आणि भावनिक चढउतार कधी कधी त्यांना थकवतात. कधी बेचैनी, कधी चिडचिड, तर कधी स्वतःवरच नाराजी जाणवते. पण जर त्यांनी थोडा संयम आणि आत्मनियंत्रण शिकून घेतले, तर ते आयुष्यात फार मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात. आता 17वा गुण म्हणजे सुसंगतता. हे नाव असलेल्या लोकांची जुळवाजुळव सिंह, धनु, मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांसोबत सर्वाधिक चांगली होते. या राशींशी त्यांचा उत्साह, समज आणि तालमेल चांगल्या संतुलनात राहतो. मैत्री असो किंवा जीवनसाथी, हे नाते मजबूत ठरतात. आणि शेवटी येतो 18वा आणि अंतिम गुण, जो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानला जातो. हे नाव असलेल्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल 30 ते 35 वयानंतर घडतात. या वयानंतर त्यांची विचारसरणी परिपक्व होते, रागावर नियंत्रण येतं आणि जीवनात स्थिरता निर्माण होते. जे गुण आधी अडचण ठरत होते, तेच गुण पुढे जाऊन त्यांची सर्वात मोठी ताकद बनतात. तर मित्रांनो, हे होते ए नाव असलेल्या लोकांचे खास आणि अनोखे गुण. हे गुण केवळ स्वभाव सांगत नाहीत, तर तुमच्या आयुष्याचा प्रवासही दाखवतात. लक्षात ठेवा, तुमचे नाव हे फक्त ओळख नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाची एक शक्ती आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, संयम राखला आणि स्वतःवर विश्वास ठेवला,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याला नक्कीच नव्या उंचीवर नेऊ शकता. जर तुमचे नाव ए अक्षराने सुरू होत असेल तर अभिमान बाळगा, कारण तुमच्यात नेतृत्व, धैर्य आणि यशाची बीजं आधीपासूनच आहेत. आणि या गुणांना योग्य दिशा दिली तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्यातला सर्वात जास्त जुळणारा गुण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अर्थपूर्ण व रोचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. धन्यवाद. हर हर महादेव.